राजस्थानमध्ये झालेल्या अपघातात कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथील चांदी उद्योजक बाबूराव चव्हाण यांच्यासह एकाच कुटुंबातील 4 जण जागीच ठार झाले असून 2 जण जखमी। कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथील चांदी उद्योजक बाबूराव चव्हाण हे आपल्या कुटुंबांसमवेत दिवाळीच्या सुट्टीमध्ये राजस्थानमध्ये फिरण्यासाठी गेले असता भीषण अपघातामध्ये त्यांच्यासह कुटुंबातील एकूण 4 जणांचा मृत्यू झाला। बाबूराव चव्हाण व दिलीप चव्हाण हे दोघे बंधू हुपरी शहरामध्ये अनेक वर्षापासून चांदी व्यवसाय करीत आहेत। या दोघा बंधूंचे अदमापूर येथे ज्वेलर्स असून ते मंगळवार दिनांक 12 तारखेला रेल्वेने राजस्थानला आपल्या पत्नी मुलगा मुलगी असे कुटुंबीय गेले होते। राजस्थानमधील उद्योजकांना भेटून तिथून 4 चाकी वाहन घेऊन काही प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी जोधपूरला जात असताना पाली जिल्ह्यातील केनपुरा गावाजवळ त्यांचे वाहन झाडाला जाऊन धडकले। सदरहून झालेल्या भीषण अपघातामध्ये एकाच कुटुंबातील बाबूराव चव्हाण वय वर्ष 50, सारिका चव्हाण वय वर्ष 38, मुलगी साक्षी वय वर्ष 19, मुलगा संस्कार वय वर्ष 17 यांचा मृत्यू झाला असून पट्टणकोडोली येथील प्रमोद पुरंदर वळिवडे वय वर्ष 40, रवींद्र केळेकर वय वर्ष 32 हे दोघे गंभीर जखमी झालेले आहेत। सदरहून झालेल्या घटनेच्या अपघाताची माहिती हुपरी शहरामध्ये मिळताच संपूर्ण शहर हळहळून गेले आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथील चांदी उद्योजक बाबूराव चव्हाण हे अत्यंत चांदी व्यवसायात नावाजलेले प्रसिद्धी कुटुंब होते। सदरहून झालेल्या अपघाताच्या घटनेमुळे व एकाच कुटुंबावर कोसळलेल्या दुःखामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे।